उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 4 खासगी विमानांची व्यवस्था आतापर्यंत 450 हून अधिक लोक मुंबईत परतले। राज्यात सगळ्यांना उर्दू भाषा शिकवली पाहिजे, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची अजब मागणी। मुख्यमंत्र्यांनी सौर कृषी वाहिनी योजनेची घेतली आढावा बैठक। सर्व जिल्हाधिकारी आणि एसपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित। झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं आरोपी तहव्वूर राणाची याचिका फेटाळली। कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात कडक बंदोबस्त, विमानतळे, रेल्वे स्थानक आणि पर्यटन ठिकाणी सुरक्षेचे कवच उभारण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध। सुरक्षा एजन्सी असताना देखील हा हल्ला होतो म्हणजे हे केंद्र सरकारचं अपयश आहे, असा गंभीर आरोप करत निषेध व्यक्त केलाय। मालेगावात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा दहशतवाद्याच्या पुतळ्याचं दहन करत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या। मोर्चात हिंदू मुस्लिम नागरिकांचा देखील सहभाग। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये कॅन्डल मार्च, हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक। सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये 12 ते 13 वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। नागरिकांची भीती घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।